नागपूरमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या वाढली आता स्थायिक होणाऱ्यांची. म्हणजे लोकांचा विचार करा तुम्ही की आता मुंबईचा लोढा ग्रुप झाला, गोदरेज झालं, हे लोक ज्या प्रॉपर्टी घेत आहे, उदाहरणार्थ लोकमत ग्रुप पण जो आहे त्यांनी पण रिअल इस्टेटमध्ये नागपूरमध्ये पाय ठेवला होता. तर ह्या ज्या मोठ्या कंपन्या जेव्हा तिथे येऊन राहिल्या, टॉपचे हॉटेल्स तिथे येऊन राहिले, ताज असो, हिल्टन असो, हयात असो, हे जे हॉटेल्स तिथे येऊन राहिले, का बरं येऊन राहिले? की तिथे प्रोग्रेस आहे. आणि या दोन नेत्यामुळे, गडकरी आणि फडणवीसजीमुळे आज नागपूर एज्युकेशनल हब झालं. IIM आलं, IIIT आलं, संस्कृत विद्यापीठ आलं, नॅशनल लॉ कॉलेज आलं, एम्स आलं. त्याच्यानंतर आपलं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट म्हणायचं TCS आलं, IBM आलं, टाल आलं, टाटा एरोनॉटिक्स लिमिटेड, एरोस्पेसचे जे बरेचसे प्रोजेक्ट्स आले, अच्छा. दसॉल्ट आलं. ओके. तर या सगळ्या गोष्टीमुळे नागपूरमध्ये पोटेन्शियल भरपूर आहेत. आणि येणाऱ्या 5 ते 10 वर्षात नागपूर कुठे असेल इन्फ्राच्या बाबतीत? इन्फ्राच्या बाबतीत मला वाटते की भारतातले जे आपण 5 शहरं निवडू, कारण की आता दिल्ली, नोएडा हे जे मोठे शहर आहे त्याच्यामध्ये नागपूरचं नाव नक्की राहील. इन्फ्रास्ट्रक्चर इतकं जोरदार डेव्हलप केलेलं आहे